नमस्कार, मी ज्ञानदा कदम. या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. नोटाबंदीच्या निर्णयाला 50 दिवस उलटून गेलेले आहेत. 50 दिवसानंतर नेमकं काय काय झालं, लोकांच्या अडचणी किती कायम आहेत, किती मिटलेल्या आहेत, विरोधकांचे नेमके काय काय आक्षेप आहेत, 50 दिवसानंतर पुढचं चित्र कसं असणार आहे, या सगळ्या संदर्भात बातचीत करण्यासाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आपल्यासोबत आहेत आणि माझा सहकारी मयुरेश कोंडूर सुद्धा आपल्यासोबत आहे. एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे या अशा प्रकारचा निर्णय घेण्यासाठी लागणारी पॉलिटिकल रिस्क. कौतुक सरकारचं हे करतं की पॉलिटिकल रिस्क त्यांनी घेतली. मनमोहन सिंग जेव्हा राज्यसभेमध्ये बोलले त्यावेळेस त्यांनी सुद्धा हा पहिलं म्हटलं की सरकारच्या काळ्या पैशाविरुद्धच्या लढाईसाठी जो हेतू आहे त्याच्यावर आमचा बिलकुल शंका नाही. अनेकांनी तुलना जेव्हा इंदिरा गांधींनी नॅशनलायझेशन केलं होतं बँकांचं त्यावेळेची त्यांनी रिस्क घेतली होती त्यात आपल्याला पाहायला मिळतं. त्याची तुलना आताशी केली गेली आणि कदाचित त्याचा परिणाम पण दिसला. नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या. बहुसंख्य अनऑर्गनाइज सेक्टर जो आहे तो या अर्बन सेमी अर्बन भागामध्ये राहतो. बहुसंख्य त्यातला ग्रामीण सुद्धा आहे. तो मात्र भाजपच्या बाजूने उभा राहिला असा दावा अगदी मोदींपासून जावडेकरांपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत प्रत्येकाने केला. ती एक लिटमस टेस्ट मानता येत नाही की जरी काँग्रेस किंवा विरोधी पक्ष सरकारच्या विरोधात बोलतायत तरी लोकांची भावना मात्र या निर्णयाच्या बाजूने आहे. मला वाटतं नगरपालिकेच्या निवडणुकांचा आणि या नोटबंदीचा निर्णयाचा संबंध आता भाजपला लावायचा असेल तर काही हरकत नाही. पण जनरली असं पाहायला गेले, माझा अनुभव जो आहे की मुख्यमंत्री हे नगरविकास मंत्री असतात. मंत्री मुख्यमंत्री नगरपालिकांना देतात आणि यावेळेला भाजपने नेमकं 3 महिन्यापूर्वी नगराध्यक्षांची थेट निवडणूक घ्यायचा निर्णय बदलला आणि त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्हाला फक्त नगराध्यक्ष पदाला एक मत द्या, आम्ही तुम्हाला पैसे मुख्यमंत्र्यांच्याकडून देऊ, अशा प्रकारे प्रयत्न झाला. 2011ला मी मुख्यमंत्री होतो तेव्हा आम्हाला काँग्रेसला सर्वात जास्त जागा मिळाल्या होत्या. थोडासा फायदा मुख्यमंत्र्यांना होतो. पण मला वाटतं आता जसं जसं आपण ग्रामीण निवडणुकांच्याकडे जाऊ, जसं जसं 50 दिवसांची आता मुदत संपलेली आहे, आता सगळा त्रास संपेल अशी जी लोकांची भावना होती. पण ही जी 144 गावं महाराष्ट्रातली होती यातले लोक सुद्धा रांगेमध्ये जाऊन थांबले होते. यांच्या सुद्धा बँकांच्या व्यवहारांवर मर्यादा आलेल्या होत्या. यांना सुद्धा त्रास झालेला होता. त्यांना जर राग असता तर त्यांनी सरकारच्या विरोधात मत टाकलं असतं. त्याचा अर्थ असा की ज्या 50 ठिकाणी भाजपचे नगराध्यक्ष आले, आता मी माझं सांगतो उदाहरण, माझ्या तिथं भाजपचे नगराध्यक्ष आले पण मेजॉरिटी आमची आली. तर त्यामुळे ह्याचा अर्थ असा आहे का की बाकीचे 2/3 लोकांनी नोटाबंदीच्या विरोधात मतदान केले. 144 पैकी फक्त 51 भाजपच्या नगरपालिका आल्या. त्यात जर अर्ध्या हळकुंडाने भाजप रुळून जाणार असेल तर आमची काही हरकत नाही. त्याच्या नगरसेवकांची संख्या पण वाढली, थोडीशी वाढली, ती वाढतेच ना. मुख्यमंत्र्यांच्या पक्षाची थोडी वाढते, आमची काही फार कमी असं नाही आहे. तर आता आणखीन एक टप्पा राहिलेला आहे, पण बघूया आता. आपण मगाशी खरं तर असा आक्षेप घेतलात की सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे काही काळा पैसा मोठ्या प्रमाणात बाहेर आलेला नाही, जी ओरड आहे. मग ह्याच्यासाठी काय करायला हवं होतं? जर का हे नीट सफल होत नाही त्याच्यासाठी काय करायला? त्याकरता भ्रष्टाचाराच्या विरुद्ध जिथं काळा पैसा जनरेट होतो, जिथं तयार होतो काळा पैसा, तो आता रिअल इस्टेट सेक्टरमध्ये होतो. बनावट औषध विक्रेते असतात, काही खंडणी बहादर असतात, काही घरं मोकळे करून पैसे गोळा करणारे असतात. हे लोक तस्करी करतात, सोन्याची तस्करी करतात. ह्यांच्याविरुद्ध तुम्ही काहीच करू शकत नाही. आज अंमली औषधाचा मोठा एक व्यापार चालतो बऱ्याच ठिकाणी, त्यावर तुम्ही काय केले? जिथं काळा पैसा तयार होतो, जिथं काळ्या पैशाची निर्मिती होते, त्याच्यावर तुम्ही काय केले का? आणि म्हणून भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आम्ही करतोय. तुम्ही एकाला तरी कुठे मोठा उद्योगपती असेल किंवा मोठा एखादा कर्मचारी असेल, मोठा प्रशासकीय अधिकारी असेल, मोठा राजकीय व्यक्ती असेल, एकाला तरी शिक्षा झाली आहे का? जरा बसवली पाहिजे. करायला काय हवं होतं, नेमकं करायला काय होतं हे आपल्या सरकारने काही का नाही केलं? कारण असं ना, तेव्हा सुद्धा मुद्दा खूप महत्वाचा आपण सीबीआय यंत्रणा, म्हणजे मी एकट्याला दोष देतोय असं नाहीये, म्हणजे हे केलं पाहिजे. यामध्ये कोणाचं दुबार, मी पहिल्यांदा सुरुवातीला सांगितलं की जेव्हा मोदींनी भाषण केलं तेव्हा सर्वांनी त्यांना पाठिंबा दिला ना. काँग्रेस पक्षाने देखील पाठिंबा दिला की तुम्ही उद्देश चांगलेच करताय करा, पण तुम्ही अंमलबजावणी कशी केली, लोकांना किती त्रास झाला आणि त्यातून काही सफल झालं का? लोकांना किती त्रास झाला असता तरी लोकांनी तो सहन केला असता. आता जेव्हा लोकांना कळतं की काहीच उद्दिष्ट झालं नाही, उलट जो काळा पैसा होता तो तुम्ही सफेद करायला मदत केली. आता तो सगळा बँकेत पोहोचलेला आहे. तर बँकेत पैसा गेला तो काळा होता का नव्हता? म्हणजे शेवटी सरकार आकडे देणार आहे का मला? तुम्ही 3 लाख म्हटला, 1.5 लाख म्हटला, मला वाटत नाही की तेवढा देखील मिळेल. पण हा जो आक्षेप आहे की काळा पैसा बँकेत गेल्यामुळे तो पांढरा झाला, आज मोदींनी आजच्या भाषणात सुद्धा हेच म्हटलं की शिक्षा करणं किंवा कोणाला तुरुंगात टाकणं हे आमचं उद्दिष्ट नाहीये. जर तुम्ही बेईमानीनं पैसा कमावला असेल तर तुम्ही तो सांगा, जाहीर करा, आम्ही त्याच्यावर दंड घेऊ आणि तुम्ही पुन्हा एकदा मुख्य प्रवाहामध्ये या. जोडूनच 50% दंड भरा म्हणून जे घोषणा केली, दुसऱ्यांदा पुन्हा अॅम्नेस्टी स्कीम आणली, कुणीच त्याला प्रतिसाद दिला नाही. कारण एवढी मोठी पळवाट तुम्ही ठेवलेली आहे की
की 2.5 लाख रुपये जमा केले की सगळा पांढरा होता पण आता पैसा. एक एक मोठे मोठे आकडे येत आहेत ना, ज्या ज्या लोकांनी बँकांमध्ये जास्त पैसे, काही कोट्यावधी भरलेले आहेत, त्यांची यादी तयार झाली आणि त्यांना विचारणं सुरू झाले आता चौकशी. विचारणं सुरू झाले तरी का इन्कम टॅक्स चा इन्स्पेक्टर राज सुरू झालेले, त्याला खूप त्रास होईल. इन्कम टॅक्स जर तू खूप काय काय करतील हे सगळं आपल्याला माहिती आहे. पण शेवटी काय झालं की 16 लाख कोटी रुपये हे 500 आणि 1000च्या नोटा होत्या. त्यातले निम्मे 25%, 30% काळा पैसा होता. त्यातला काहीतरी पैसा सरकारला काळा पैसा म्हणून हातात आला पाहिजे होता. आज सगळेच्या सगळे पैसे जर परत गेले तरी अपयश नाही का या सगळ्या योजनेचं? तुम्ही या पळवाट्यात ठेवल्या का? 2.5 लाख रुपये द्यायचे प्रत्येकानं, आपल्या ओळखीचे माणसं, कोणी नोकरांना, कोणी ड्रायव्हरना, कोणी शेतकऱ्यांना, त्यांच्या हातात तुम्ही अकाउंट तर काढले होते, भरले पैसे सगळे, आता ते परत काढतील पैसे. सरकारचं अंमलबजावणी करताना चुकलंय काय, म्हणजे काय करायला हवं होतं? दोन या गोष्टी चुका झाल्या होत्या नसत्या. की 500च्या नोटा मोठ्या प्रमाणात छापून तयार ठेवल्या पाहिजे. त्यामध्ये काही गुप्ततेचा भंग झाला नसता, हे सगळं चुकीचं आहे. मी मगाशी सांगितलं, बजेट आपण 2-2 महिने गुप्त ठेवतो. तुम्हाला जर तुमची क्षमता कमी पडत होती तर परदेशातून आणायच्या होत्या. आज 20,000 कोटी नव्या नोटा छापायला आपण खर्च करणार आहोत. इतका मोठा सगळा कागद बाहेरून येतो, सगळी शाई बाहेरून येते, ती जी थ्रेड असते ती बाहेरून येते, ती ऑप्टिकल शिफ्ट इंक बाहेरून येते. इतका प्रचंड मोठा त्यामध्ये व्यवहार आहे. तुम्ही ते केलं, मग तुम्ही सगळंच का नाही आणलं बाहेरून? तुम्हाला जर छापता येत नव्हतं तर. आज 500 रुपयाच्या नोटा नसल्यामुळे लोकांना जो त्रास झाला आहे तो टाळता आला असता. उद्दिष्ट साध्य झाले ती गोष्ट वेगळी आहे, ते झालेलंच नाही आहे. पण त्रास का? लोकांनी त्रास सहन केला असता, हसत हसत त्रास सहन केला असता. अजूनही लोकांना खरी परिस्थिती माहिती आहे म्हणून म्हणताय की नाही. आणि लोकांना काय वाटतंय की मोठ्या लोकांना त्रास होतोय, ठीक आहे आपल्याला छोटा त्रास झाला तरी चालेल, मोठ्या लोकांना त्रास होतोय. काय झाला मोठ्या लोकांना त्रास? कोण एक तरी तुम्हाला मोठा माणूस रांगेत उभा राहताना दिसला का? त्याने सगळ्यांनी पैसे 2.5 लाख रुपये करून भरून टाकले. त्यांनी काही सोनं घेतलं कमिशनवर, पैसे थोडेसे त्यांचे नुकसान झालं, पण सरकारला काहीच हातात मिळालं नाही. आणि माझा आरोप आहे की हे सगळे पैसे आता बँकेत गेल्यामुळे व्हाईट झालेले आहेत. अच्छा, हे ब्रह्मास्त्र म्हणजे नोटाबंदीचा निर्णय हे मोदी सरकारचं ब्रह्मास्त्र आहे, पण ते ब्रह्मास्त्र तुमच्याही हातात होतं, तुमच्या सरकारच्या. तुम्ही ते का नाही आम्ही सोडलं? केलं नाही कारण त्याचा काही उपयोगच होत नाही ना. हे ब्रह्मास्त्राचा उपयोगच नाही. तुम्ही काय झालं म्हणजे उदाहरण काही ठिकाणी मोठ बुजलो की काय काचेच्या टेबलावर एखादा डास बसलाय आणि तुम्ही मोठ्या हातोड्यात जो डास मारायचा प्रयत्न केला, डास उडून गेला, टेबल फुटलं, लोकांना त्रास झाला, काय मिळालं? किंवा दुसरं उदाहरण मी दिलं एका ठिकाणी की आपलं डायनिंग टेबल आहे गोल, माझ्या घरातलं 6 चाक आहेत, त्याला 6 पाय आहेत. तर 100% तुम्ही 5 षष्टांश नोटा बाहेर काढल्या. म्हणजे 6 पायाच्या डायनिंग टेबलचे 5 पाय कापले आणि एका पायावर तुम्ही जर ते डायनिंग टेबल बॅलन्स करायचा प्रयत्न करताय, हे नाही झालं. तुम्हाला नोटा तयार ठेवायला पाहिजे होत्या, तुम्ही ठेवलेल्या नाहीत. आणि हे गुप्ततेचं कारण सांगून आता हे अपयश लपवायचा प्रयत्न करताय. या निर्णयाचा परिणाम आणखी कोणकोणत्या सेक्टरवर कसा होईल? सरकारने सुरुवातीला जेव्हा हा निर्णय घेतला त्यावेळेस त्यांनी असं म्हटलं, विशेषतः रिअल इस्टेट जे आहे मध्यमवर्गीयांना सांगण्यासाठी, की तिथं जो बहुतांश रोखीनं व्यवहार बऱ्याच ठिकाणी होतो आणि प्रत्येकाला द्यावे लागतात, त्याच्यामुळे घरांच्या किमती वाढतात, त्या किमती कमी होतील. जे इंटरेस्टवरचे रेट्स आहेत ते इंटरेस्ट रेट्स कमी होतील. त्यासोबत जो सोन्यामध्ये किंवा बाकीच्या ठिकाणी जो पैसा वापरला जातो तो रोखीमध्ये आणि कॅशलेस व्यवहार झाल्यामुळे किंवा रेकॉर्डवर आल्यामुळे ते सगळ्या गोष्टी कमी होईल. याचा परिणाम कितपत? एक तर असं आहे की कॅशलेस आपण किती करणार हे तर कुणीतरी सांगितलं पाहिजे. आत्ता आमचा स्पष्ट इकॉनॉमिक्सचा आपण आर्टिकल 98% 98% रोखीचा व्यवहार आहे. तुम्हाला कुठपर्यंत यायचं खाली? 10%, 5%, 0% शक्य आहे का हे कधी? 98हून आपण जर 90पर्यंत आलो तरी खूप प्रगती झाली. कॅशलेसकडे गेलं पाहिजे आपण. पण तुम्ही एकदम फियाट काढून मी केला तर काय झालं? तुमच्याकडे कनेक्टिव्हिटी नाही आहे, तुमच्याकडे प्रत्येकाकडे मोबाईल फोन नाही आहे. ते कनेक्टिव्हिटीचे कॉस्ट आपल्याला ते लागणार आहे. त्यानंतर जिथं कनेक्टिव्हिटी नाही आहे तिथं तुम्ही काय करणार आहात? त्याला लाखो कोटी रुपये खर्च करून आपल्याला कनेक्टिव्हिटी पोहोचवायला लागेल. मगाशी गेल्या आठवड्यामध्ये लोकसभेमध्ये उत्तर दिलं गेलं की जी फायबर ऑप्टिक कनेक्टिव्हिटी खेडेगावांना द्यायचं चाललेलं आहे, त्यामध्ये आत्ता देशात फक्त 12,000 ग्रामीण शहरांना ग्रामीण गावांना कनेक्टिव्हिटी मिळाली. हे केलं पाहिजे, त्यात दुमतच कोणाचं नाही आहे. पण त्याला हळूहळू वेळ लागेल. आणि कॅशलेस करण्याकरता नोटा बंद करणं हे गरजेचं होतं का? हा विषय वेगळा आहे, तो विषय वेगळा आहे. नोटा बंद केल्या फक्त काळा पैसा रद्द करण्याकरता तो झाला नाही. आपण किती कॅशलेस झालात म्हणजे या निर्णयानंतर? मी पूर्वीपासून होतो ना, आमच्याकडे क्रेडिट कार्ड होते, मी काय लाईनीत उभा राहिलो नाही, कारण माझ्याकडे क्रेडिट कार्ड होते. एखादं कोणाला तरी पाठवून 24,000 एकदा मिळाले मला, तेवढ्यात मी रेटलं. अगदी कमी पडले तर पेट्रोल टाकायला कुठं काहीतरी कुठं घरातून कोणी 100च्या नोटा वगैरे आणून आम्ही केलं. आमच्यासारख्या लोकांना ज्यांच्याकडे क्रेडिट कार्ड आहेत त्यांना त्रास झाला नाही, आमचे बँक अकाउंट आहेत, आम्हाला त्रास झाला नाही. पेटीएम, ओला मनी हे वापरलं तुम्ही? आता कसं आहे, गरज पडली कुठे पेटीएमला वापरायची? तुम्ही विरोध केला होता. तुमचं असं म्हणणं की चायनीज अलिबाबाचं त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आहे म्हणून ते वापरू नका असं. नाही असं नाही, वापरू नका म्हटलंय. माझं काय म्हणणं आहे
की पेटीएम ही कोणाच्या मालकीची आहे ते आपण चौकशी करा. त्यामध्ये 40% चायनीज अलिबाबा कंपनीचं भाग भांडवल आहे आणि 23% सिंगापूरच्या एका फंडचं भांडवल आहे. आज एका भारतीय माणसाने सुरू केलं, पण त्याची कंट्रोल त्याचा कोणाकडे आहे आम्हाला भीती आहे. प्रश्न असा आहे की उद्या सायबर अटॅक झाला. मास्टर कार्डचं आपण उदाहरण घेऊ. मास्टर कार्डनं अमेरिकेमध्ये जेव्हा विकिलीक्सचा तो प्रकार सुरू झाला आणि विकिलीक्सने लोकांच्याकडून पैसे डोनेशन म्हणून मागायला सुरुवात केली, लोकांनी द्यायला सुरुवात केली, ते क्रेडिट कार्ड देत होते. ह्या मास्टर कार्डने एकदम विकिलीक्सचं ते सगळं पेमेंट बंद करून टाकलं. आता ह्या सगळ्या अमेरिकन कंपनी आहेत. व्हिसा अमेरिकन कंपनी आहे, मास्टर कार्ड अमेरिकन कंपनी आहे, डिस्कवर अमेरिकन कंपनी आहे. ही आता कुठली चायनीज आहे का नाही मला माहिती नाही, पण एवढे टक्के तर शेअर इतर कंपन्यांच्यात. ह्या कंपन्यांचा आता आपण सगळी अर्थव्यवस्था देतोय आणि याच्यामध्ये सुरक्षितता असेल. ओपन इकॉनॉमी नाही होत का आपल्याकडे? इन्शुरन्स सेक्टर्स पासून बँकिंग सेक्टर पर्यंत सगळीकडनं आता परदेशातले सारे लोक आलेले आहेत. आपली मग संरक्षण खात्यामध्ये देखील आपली ओपन व्यवस्था आहे. आपण चिनी कंपनीला का नाही बंदरं तयार करायला परवानगी देत? टेंडर भरलं तरी त्या रिजेक्ट करतात की नाही येऊन देत. अशा काही ठराविक क्षेत्रामध्ये आपण चिनी कंपनी येऊन देत नाही. यामध्ये येऊन द्यायचं असलं माझं नाही. आता तुम्ही पॉईंट ऑफ सेल टर्मिनल येत आहेत, सगळे चिनी आणि तैवानच्या बनावटीचे आहेत. ते प्रमाणित आहेत का? किंवा आता आपण UPI इंटरफेस भारत सरकारने केलेलं आहे आणि पेटीएम हा परदेशी आहे, तर मग आपण UPI सारख्या इंटरफेसला प्रोत्साहन का देत नाही? आणि मला भीती अशी आहे की आता 2 महिन्यापूर्वी 36 लाख डेबिट कार्ड हॅक झाले होते. ते अजूनही ते नवीन डेबिट कार्ड दिले जात नाही. हा धोका आहे. म्हणजे आता याचा अर्थ की आपण कॅशलेस करू नये किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने करू नये असं बिलकुल नाही आहे. पण नोटा रद्दीचा आणि कॅशलेसचा काय संबंध मला हे सांगितलं पाहिजे. मयुरेश मगाशी म्हणाला खरं तर की आता चहावाला पानवाला पण पेटीएम वापरतो. म्हणजे तुम्ही किती ठिकाणी पेटीएम वापरलं किंवा मोबाईलमध्ये किती नवी ऍप्लिकेशन मी डाउनलोड केली? पेटीएम नाही वापरत, मी UPI वापरतो. अच्छा. आणि खरं तर एक किस्सा वाचलेला की तुम्ही सत्वशीला मॅडमकडनं काहीतरी 100 रुपये उसने वगैरे घेतले, तर ते काय? उसने नाही घेतले, मी घरातून गोळा करत होतो की मला आता खिशात ठेवायला काहीतरी पैसे पाहिजेत. पैसे नव्हते का? आता नव्हते ना, कारण 2000च्या काही नोटा होत्या, बाबा सुट्टे असावेत म्हणून मी घेतले करून आणि ते कोणाकडून तरी मागून घेतलं. ठीक आहे, तो त्रास झाला, कोणीच काय नाही म्हणत. पण ते 100 रुपये किती दिवस पुरले? मग एवढे कार्यकर्ते असतात. 101 नव्हती, 100च्या काही नोटा होत्या. अच्छा. पण मग 2000चे सुट्टे देतं कोण? म्हणजे घरात तर नक्कीच अडचण जाणवत असेल. मग आता ते सगळ्यांनाच जाणवते. सगळ्यांनाच जाणवते, मलाच जाणवतेच नाही. सर्रास आपण पाहतो की बाजारात गेलो तर 1900 रुपयेच मिळतात. तुम्ही जर पूर्ण 1500 रुपयाचा माल खरेदी केला नाही तर मग मोड देताना 1900 रुपये देत होतो. हे सगळं हळूहळू थंपेल सगळं. त्यातही मला काही बोलायचं नाही. लोकांनी तरी पाठिंबा दिला असता. पण मला एवढं सांगायचं आहे की ह्यातला उद्देश आपला साध्य झाला का? आणि तो झाला नाही, कारण हा आमच्याकडं हे आम्हालाही करता आलं असतं. आम्ही काय केलं नाही? आज रघुराम राजांनी याला करू नका म्हणून का सल्ला दिला? त्याचा काही उपयोग होत नाही. आणि हे आम्हाला दिसलं होतं की तुम्ही खरं म्हणजे काय करायला पाहिजे होतं? अगदी कडक करायला पाहिजे होतं की नाही, अजिबात 2.5 लाख नाही, काय नाही, अजिबात नाही भरायचं. रिझर्व्ह बँकेत जावा, इन्कम टॅक्स भरल्याचा दाखला द्या, मग बघू काय करायचं ते. तुम्ही ते केलं नाही. 2.5 लाखाची जी पळवाट ठेवली, 1 कोटी, आज 70 कोटी जनधन अकाउंट्स आहेत. 70 कोटी. फक्त 1 कोटी लोकांनी जर 2.5 लाख जमा केले तर 2.5 लाख कोटी रिचावले गेले. पण आता याचा सगळ्याचा पुढे परिणाम अजून काय होईल दृश्य आपल्याला पाहायला मिळेल? कारण सरकारने म्हटलंय, किंवा मान्यच केलंय की 1 क्वार्टर तुम्हाला त्रास होईल. हे सगळं होईलच आहे. त्याच्यामुळे आपला ग्रोथ रेट सुद्धा कमी होण्याची शक्यता आहे. किंवा येत्या अर्थसंकल्पामध्ये आपल्याला आणखी काही असे निर्णय आपल्याला पाहायला मिळतील. 2 गोष्टी आहेत की मी नेहमी सांगतो की हा देश आपला एकच देश आहे. काही भाजपचा देश आणि आमचा देश असं काही नाही. ह्या देशाची अर्थव्यवस्था एकच आहे. ही अर्थव्यवस्था ढासळेल तर आपल्या सगळ्यांना त्रास होणार आहे. त्यामुळे मला वाटतं की आज ही चूक झालेली आहे, हे लोकांना सगळ्यांना माहिती आहे. इंदिरा गांधींनी मोठेपणानं आणीबाणीच्याबद्दल लोकांची माफी मागितली होती. चिदंबरम म्हटलेत की पंतप्रधानांनी माफी मागावी. समजा माफी मागणार नाहीत आम्हाला माहिती आहे, पण आता सगळ्यांनी मिळून यातून मार्ग कसा काढायचा शोधूया. मी सुचवलं आहे की तुम्ही 200ची नोट ताबडतोब काढा, लोकांचा त्रास कमी होईल. 2000ची नोट बंद करा, तर काळ्या पैशाला काही आळा बसणार नाही. तुम्ही कॅश व्यवहार बंदी करा. 20,000च्या वर तुम्हाला कार्डने किंवा चेकने दिले पाहिजेत, तर लोकांना त्रास होईल. पण हळूहळू पण ढकललं पाहिजे. पण आज आपण ढकलतो कोणाला? रोजंदारी, म्हणजे 300 रुपये रोजगारावर काम करतो त्याला सांगतं की तुम्ही 500 रुपये घे आणि सुट्टे आणून देत तर तुला मी 500 देतो. कित्येक ठिकाणी उदाहरणं आपण पाहिलेली आहेत. असं करून चालणार नाही. आपल्याला कॅश व्यवस्था ही काही दिवस आणि खालच्या पातळीवर चालू ठेवावी लागेल. ती सुरळीत व्हावी लागेल. आज सर्व रोजंदारीवर काम करणारे कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स, डेली वेज अर्नर्स सगळे बेकार झालेले आहेत. आणि त्यामुळं ऑटोमोटिव्ह सेक्टरमध्ये 50% हे सरकार ज्यावेळेस सत्तेवर आलं त्यावेळेस रोजगार निर्मिती हे त्यांचं सगळ्यात मोठं आश्वासन होतं. त्या बेरोजगारीवर किंवा रोजगार निर्मितीवर काय परिणाम होईल?
आता तर अनिष्ट परिणामच झालेला आहे. कुठल्याही सेक्टरला आपण विचारलं, पण काय होते, प्रत्येकाला वाटतं की नाही 50 दिवसानंतर उद्या सगळं नीट होणार सगळं नीट होईल, सगळं नीट होईल. आणि त्यामुळे काय झालं की आता हे सगळं दिशाभूल करायचा प्रयत्न, तर आता सरकारने सांगितलं की नाही कॅश विड्रॉल आम्हाला रिस्ट्रिक्शन अजूनही टाकावं लागतील. जे पैसे बँकेत आलेत उद्या सगळे लोकांनी काढले तर मग पुन्हा, आणि ते जे तर्क दिला जातो की आता बँकेत इतके पैसे आले तर आम्ही कमी व्याजदरावर पैसे देऊ, हे नाही खरं. कारण हे बँकेत लोकांचे पैसे आहेत, ते ठेवायचे की नाही बँकेत ते ठरवतील. ते आज लोक बँकेत पैसे ठेवतात. मला एक सांगा की अरुण जेटली यांनी आपल्या रिटर्नमध्ये 67 लाख रुपये घरी आहेत म्हणून सांगितलं. आता तो काळा पैसा नव्हता, टॅक्स दिलेला पैसा होता, त्यांनी पंतप्रधानांना सबमिट केलं. आज अरुण जेटलीसारख्या माणसांना एवढे पैसे घरी का ठेवावे लागतात? त्यांच्याकडे काय क्रेडिट कार्ड नाही आहे का चेकबुक नाही आहे? लागतात पैसे, कारण पुन्हा बँकेत जा, रात्री अपरात्री कुठे काय पैसे लागले. आता 60 लाख रुपये ठेवावे घरी का नाही हा प्रश्न वेगळा आहे, पण किरकोळ पैसे लागतात आपल्याला. आता ग्रामीण भागात जो तो लांब 40-40 किलोमीटर बँका नाहीत. ATM मध्ये तुम्ही बँकेचा आकार बदलला, त्यामुळे ATM ते आता त्या जुन्या नोटा नव्या नोटा चालत नाही, त्या आकार बदलावा लागतो. याची काय गरज होती? याच्या एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बँकेमध्ये पैसे सगळे जमा झालेले आहेत. सरकार त्याच्यामध्ये म्हणतंय असं की जनधन अकाउंटमध्ये, म्हणजे जनधन अकाउंटचा वाईट उपयोग केला गेला, हे सरकारने पण मान्य केलं. आणि तिथं जर खूप सारी अमाऊंट, ॲबनॉर्मल अमाऊंट आली असेल तर त्याच्यावर सरकार टाच आणणार आहे, बंदी आणणार आहे किंबहुना. आणि ज्यांचा जास्त पैसा भरलेला आहे त्याच्यावर दंड भरून तो प्रधानमंत्री योजने फंडमध्ये येणार आहे आणि तो डेव्हलपमेंटसाठी वापरणार आहे, असं सरकार म्हणतं आहे. हे प्रत्यक्षात होईल असं आपल्याला वाटतं, कारण त्याच्यामुळे डेव्हलपमेंटला वेग मिळेल. दोन गोष्टी आहेत, पण त्यामध्ये थोडासा फरक केला पाहिजे. जे आता पैसा जाहीर करतील त्यांना 50% टॅक्स आणि 25% काही दिवस त्या गरीब कल्याण योजनेमध्ये ठेवावं लागेल जर आणले तर. पण जर पैसा सापडला तर 7 वर्षाचा दंड. हे नवीन कायदा केलाय की 7 वर्ष तुरुंगवास वगैरे. म्हणजे आता अशा गोष्टी आपण इन्स्पेक्टर राज आणतोय का? फक्त आता रोज, आता जिल्हा मध्यवर्ती बँकेचं मी सांगितलं, मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या नावावर पैसे आले, मग त्यात तुम्ही तपासल्याशिवाय तर कळणार नाही. इतकी मोठी इन्कम टॅक्स यंत्रणा आपल्याकडे आहे का? एक ठीक आहे, केल्याला काय हरकत नाही, पण मला एवढंच म्हणायचं की तुम्ही जर पूर्व तयारी चांगली केली असती आणि हे इतकी गुप्तता वगैरे हे कोणाला सांगायचं नाही, सरप्राईज स्ट्राईक, सर्जिकल स्ट्राईक, ही जी मानसिकता आहे मिलिटरी टर्मिनॉलॉजी वापरायची, त्या सर्जरी स्ट्राईक लोकांना किती त्रास झालाय. म्हणजे कॉस्ट बेनिफिट रेशो आपण काढणार आहोत का? 20,000 कोटी तर नवीन नोटा छापायला लागणार आहेत. आणि लोकांना जो त्रास झाला, जे मॅन आवर्स केले, लोक लाईनीत उभे राहिले, रोजगार बुडला, त्याचं कुठंच किंमत आपण करणार खूप नाही. मोठ्या प्रमाणात पैसा बँकेत जमा झालाय, तो निश्चितपणे चलनात येणार. म्हणजे याचा अर्थव्यवस्थेवरतीही एक प्रकारे चांगला परिणामच होणार आहे. म्हणजे ह्याचं तरी तुम्ही कौतुक कराल. बँकांचे NPS क्लिअर झाले असं ते म्हणतात. त्याचबरोबर जे महापालिकांचे कर आहेत बुडीत होते ते त्यांना मिळाले असं ते. पण महापालिकेचे कर देणं होतं, तुम्ही ते लाईट कनेक्शन तोडून टाका ना, तुमच्याकडे सगळे कायदे हातात आहेत. म्हणजे महापालिकेचे कर आता 2 वर्षानंतर पुन्हा महापालिकेचे पैसे लोकांनंतर पुन्हा आपण हे करणार आहोत का? हे असं नसतं, हे चुकीचं सगळं आहे. बँकेत पैसे आले ते लोकांचे आहेत, लोकांनी बँकेत ठेवायचे का परत काढायचे तो त्यांचा अधिकार आहे. आता म्हणजे याचा फायदा जो झाला तो काळा पैसा निघाला नाही हे स्पष्ट आहे. भ्रष्टाचाराच्या विरोधी तुम्ही पाऊल टाकणं, त्याचा काळा पैशाचा काही संबंध नव्हता. तुम्ही खरं म्हणजे भ्रष्टाचाराच्या विरोधी कारवाई करायला पाहिजे होती, तुम्ही केलेली नाही. आता कधी करणार, काय करणार बघूया. अगदी छोटासा शेवटचा प्रश्न की लोकांनी खूप सहनशीलता दाखवली आहे, म्हणजे हे तुम्ही नाकारू शकत नाही. लोकांनी प्रचंड सहनशीलता दाखवली आहे. विरोधक आता कधी सहनशीलता दाखवणार आहेत? आमचं काय म्हणतं की तुम्ही सल्ला घ्या सर्वांचा, चर्चा करा, नेतून काहीतरी मार्ग काढा. हा अर्थव्यवस्थेवरचा हल्ला आहे. सुप्रीम कोर्टात याला सर्जिकल स्ट्राईक, याला कार्पेट बॉम्बिंग म्हटलं आहे, स्वतः सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे. तुम्ही हे जे केलेलं आहे, आणि आता काय झालं की तुम्ही गोलपोस्ट बदलताय. आतंकवाद संपला, काळा पैसा संपला, भ्रष्टाचार संपला, आता कॅशलेस संपला, मग लेस कॅश. काय तुमचं उद्दिष्ट आहे? कशा करता केलं? कॅशलेस करायचं होतं तर नोटा बंद करायची काय गरज होती? सरकारने खरं तर जी उद्दिष्ट दाखवली या सगळ्या नोटाबंदीच्या निर्णयाच्या दरम्यान, तर ती कोणतीच उद्दिष्ट पूर्ण झालेली नाही असं आपलं म्हणणं आहे. म्हणूनच टीकेचा सूर आपला वाढताय विरोधकांचा. सर, खूप खूप धन्यवाद, आपण या विशेष चर्चेत सहभागी झाला त्याबद्दल. या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. बघत रहा ABP माझा.